यानंतरची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून जुन्या वॉचमननं नव्या वॉचमनवरती आता जीवघेणा हल्ला केलाय। पिंपरी चिंचवडच्या मधुबन सोसायटीमधला हा सगळा प्रकार आहे। नव्या वॉचमननं प्रवेश नाकारला आणि त्याच रागातून चाकूने या नव्या वॉचमनला भोकसलेला आहे। या चाकू आल्यानंतर वॉचमनला वीट फेकून मारली। पोलिसांकडून आता हल्लेखोर वॉचमनला अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अविनाश पर्वत सध्या आपल्या सोबत आहे। अविनाश, नेमका हा सगळा प्रकार काय होता, कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आलेला आहे? खरं तर हा जो ज्याने हल्ला केलेला हा या काही दिवसांपूर्वी या सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता। नवीन असलेल्या वॉचमनने त्याला आतमध्ये सोडलं नाही, त्यामुळे त्यांनी हा हल्ला केलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये तपशील दिसून येते की तो पहिले काहीतरी बोलत होता आणि त्यानंतर काही वेळानंतर त्यांनी ते आपल्या खिशातून हत्यार काढलं, त्याच्यावर हल्ला चढवला। त्यानंतर ते वीट देखील त्याला फेकून मारल्याचं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे। परंतु हे संपूर्ण घटना समजताच पोलिसांनी आरोपीला अटक जरी केली असली तरी आता त्याचा तपास करत आहे। नेमकं त्याला आतमध्ये कशासाठी जायचं होतं, काय कारण होतं, कोणत्या कारणासाठी आतमध्ये जाणार होतं। आता सध्या तरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची तपास सुरू आहे। नक्कीच धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। संतापलेल्या आरोपीनं नव्या वॉचमनला चाकूनं भोसकलेला आहे। सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला आणि याचा राग या जुन्या वॉचमनला आला आणि याच रागातून या वॉचमननं नव्या वॉचमनवरती चाकूनं हल्ला केलेला आहे। अतिशय धक्कादायक प्रकार हा पिंपरी चिंचवडमधला आपल्याला समोर येतोय।